हो, मला माहिती आहे. तुम्ही पण कोकण फिरायचा विचार करताय. पण बजेट, फिकर नॉट. जिथे विषय गंभीर, तिथे मनोज खंबीर. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लास्टला ट्विस्ट आणि पूर्ण बजेट पण आहे. सगळ्यात पहिले जवळच्या रेल्वे स्टेशनवरून रत्नागिरीची ट्रेन पकडायची आणि छत्रपती संभाजीनगरहून असाल तर मनमाड जंक्शनवरून ट्रेन पकडावी लागेल, जी दुपारी 12 वाजता रत्नागिरी रेल्वे स्टेशनला नेऊन सोडेल. इथेच थांबायचं नाही. रत्नागिरीच्या बस स्टँडला जाऊन गणपतीपुळेची बस पकडायची. मग गणपतीपुळेच्या भक्त निवासमध्ये चेक इन करा. भक्त निवासमध्येच तुम्हाला अफोर्डेबल प्राईसमध्ये जेवण नाश्ता भेटून जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून गणपतीचे दर्शन घेऊन मंदिरासमोरील बीचवर एन्जॉय करा आणि शार्प 10:30ला आरेवारे मार्गे रत्नागिरीची बस पकडा, जी तुम्हाला आरेवारे बीचला सोडेल. 12:30ला आरेवारेच्या जवळच्या बस स्टँडवरून डायरेक्ट रत्नागिरी बस भेटेल, जी तुम्हाला मांडवी बीच जवळ सोडेल. मांडवी बीचला एन्जॉय करून ऑटो पकडा, जे तुम्हाला घेऊन जाईल रत्नदुर्ग किल्ला आणि शिवसृष्टी पाहायला. आता ट्विस्ट ऐका. जर हे सगळं तुम्ही मंडेला एक्सप्लोअर करत असाल तर तुम्हाला डायरेक्ट रात्री 9 वाजता मनमाडची ट्रेन भेटेल. पण अदर डेला मंगला लक्षद्वीप सुपरफास्ट एक्सप्रेस, जी रोज सकाळी 8 वाजता रत्नागिरीहून निघते, तुम्हाला 5 वाजेपर्यंत मनमाडला सोडेल. आणि बजेट तर देतो, पण असेच बजेट फ्रेंडली ट्रिप करायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका.